very small terms or number of definitions. We see one by one. First, character. First term, character. Actually, character is specific feature of an individual. Specific feature of an individual is called as a character. ज्याला मराठीमध्ये गुणवैशिष्ट्य असं म्हणतो. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणावं लागेल? इट इज ए स्पेसिफिक फीचर ऑफ एन इंडिव्हिज्युअल. That concept is called as a character. Then second, trait. Trait. What is meant by trait? An inherited character is called as a trait. काय म्हटलं मी? An inherited character. जे गुणवैशिष्ट्य प्रवाहित होतं, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत वाहून नेलं जातं, that concept or term is nothing but trait. याला खऱ्या अर्थानं ट्रेट असं म्हटलं जातं. an inherited character. कॅरेक्टर म्हणजे काय पाहिलं आपण? स्पेसिफिक फीचर. त्या ऑर्गॅनिझमचं स्पेसिफिक फीचर असेल, गुणवैशिष्ट्य असेल, याला कॅरेक्टर म्हणतो. आणि तेच इनहेरिट होणं, पुढच्या पिढीत वाहून नेलं जातं, त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? an inherited character. that concept is called as a trait. त्याला ट्रेट असं म्हटलं जातं. then third concept, factor. पुढचा महत्वाचा कन्सेप्ट किंवा छोटीशी टर्म, फॅक्टर. ऍक्च्युली इट इज नथिंग बट युनिट ऑफ हेरिडिटी. युनिट ऑफ हेरिडिटी. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. अनुवंशिकतेचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक, त्याला आपण फॅक्टर असं म्हणतो. यस्टरडे लेक्चर वी ऑलरेडी डिस्कस अबाउट टर्म फॅक्टर. मेंडेलनं हा शब्द पहिल्यांदा वापरात आणला. टुडे नाउ धिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ जीन. अलीकडच्या कालखंडामध्ये या फॅक्टर टर्मलाच जीन म्हटलं जातं. परंतु जीन हे नाव त्याला लावण्यापूर्वी फॅक्टर असं म्हटलं होतं. मेंडेलनं पहिल्यांदा ही टर्म शोधून काढली. त्याला काय म्हटलंय? युनिट ऑफ हेरिडिटी. अनुवंशिकतेचं एकक, याला आपण फॅक्टर असं म्हणतो. देन फोर्थ, जीन. कालच्या लेक्चरला आपण हे पाहिलेलं आहेच. आता सुद्धा आपण फॅक्टरलाच जीन म्हटलं जातं हे पाहिलेलं आहे. तरी सुद्धा पुन्हा आपण रिवाइज करू. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए युनिट ऑफ हेरिडिटी. याला अनुवंशिकतेचं एकक असं म्हटलं जातं. और अजून दुसरं एक डेफिनेशन वापरली तरी चालेल. सपोज दिस इज द डीएनए. समजा हे डीएनए असेल. ए स्मॉल पीस ऑफ डीएनए, ए स्मॉल पीस और फ्रॅगमेंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल इज कॉल्ड एज अ जीन. त्याला सुद्धा जीनच म्हटलं जातं. या पद्धतीचं हे महत्वाचं जीन आहे. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. अनुवंशिकतेचं ते रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे.
या पद्धतीनं दोन्ही कन्सेप्ट एकच आहेत, दोन्ही टर्म एकच आहेत. देन हियर अलिल्स, अलिल्स किंवा अलिलोमॉर्फ्स. याला अलिल म्हणजे काय? टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म, टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. काय म्हटलं मी? टू और मोर, दोन किंवा दोन पेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. या पद्धतीनं हा कन्सेप्ट असेल अलिल किंवा अलिलोमॉर्फ. आता हे अजून व्यवस्थित एक्सप्लेन कसं करता येईल म्हणजे व्यवस्थित समजेल, तर प्रत्यक्ष आपण मोनोहायब्रिड क्रॉस सोडवणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत. त्यामध्ये पुन्हा ह्या टर्म व्यवस्थित तुम्हाला कळतील. अलिल किंवा अलिलोमॉर्फ म्हणजे काय? टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए अलिल. द नेक्स्ट डॉमिनंट. डॉमिनंट ही टर्म आपण दैनंदिन जीवनात व्यवहारात वापरतो. अमुक व्यक्ती डॉमिनंट करते आहे असा आपण शब्द वापरतो. डॉमिनंट याचा अर्थ जो सुपेरियर आहे, जो एक्सप्रेस होतो, याला आपण कॉमनली डॉमिनंट असं म्हणतो. मग आता या ठिकाणी इंग्लिश मध्ये एका वाक्यात याची डेफिनेशन कशी सांगता येईल? तर अलिल that express, alleles that express in F1 generation, alleles that express in F1 generation. पहिल्या पिढीमध्ये जे अलील, जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतं, जे उठून दिसतं, ठळक दिसतं, लक्षात येतं, दुसऱ्या कॅरेक्टरला जे सप्रेस करतं, दाबून ठेवतं आणि स्वतः मात्र एक्सप्रेस होतं, याला खऱ्या अर्थानं डॉमिनंट असं म्हटलं जातं. द नेक्स्ट रिसेसिव्ह. रिसेसिव्ह अपोजिट टू डॉमिनंट टर्म. ह्या डॉमिनंटच्या विरुद्धार्थी असेल. काय म्हणणार? अलिल्स दॅट डज नॉट एक्सप्रेस इन F1 जनरेशन. जे पहिल्या पिढीत एक्सप्रेस होत नाही, जे सप्रेस होतं, दाबून ठेवलं जातं, such concept is called as a recessive. त्याला रिसेसिव्ह असं म्हटलं जातं. काय म्हणणार? अलिल्स दॅट डज नॉट, पुढे आहे तसं, एक्सप्रेस इन F1 जनरेशन, याला आपण रिसेसिव्ह असं म्हणतो. द नेक्स्ट फिनोटाइप. Phenotype. What is meant by phenotype? External appearance of any trait. बाहेरून जे लक्षात येतो, एक्सटर्नल अपीअरन्स फॉर एनी ट्रेट, कोणतंही गुणवैशिष्ट्य असो जे बाहेरून इझिली ठळक लक्षात येतो. मग ती उंची असेल, रंग असेल, अशा पद्धतीनं बाहेरून लगेच लक्षात येतं, सांगता येतं, याला आपण फिनोटाइप असं म्हणतो. इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? एक्सटर्नल अपीअरन्स फॉर एनी ट्रेट.
external appearance for any trait called as a phenotype. The next term, genotype. Genotype म्हणजे काय? जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझम मध्ये, त्या इंडिव्हिज्युअल मध्ये कोणतं जेनेटिक मेकअप आहे त्याला आपण जीनोटाइप असं म्हणतो. जेनेटिक मेकअप ऑफ an individual is called as a genotype. The next, homogeneous किंवा homozygous. Homozygous. Homozygous means same, identical allele. Identical alleles. Identical alleles is called as a homozygous. जे सेम असतात, एकसारखे असतात. उदाहरणार्थ समजा असं म्हणलं टॉल, तर टॉलचे असे आलं कॅपिटल टी, हे दोन्ही एकसारखे, याला आपण होमोझायगस असं म्हणू. किंवा डॉर्फ, याच्यामध्ये समजा असं स्मॉल टी, हे दोन्ही सुद्धा अलील किंवा लेटर सेम आहेत, याला सुद्धा आपण होमोझायगस असं म्हणूया. एकसारखे अलील असतील, आयडेंटिकल असतील, सेम असतील, याला आपण होमोझायगस असं म्हणूया. साहजिकच. नेक्स्ट 11, हेटेरोझायगस. हेटेरोझायगस याचा अर्थ काय होणार? अपोजिट टू दिस. हियर कॉन्ट्रास्टिंग अलील. कॉन्ट्रास्टिंग अलील. कॉन्ट्रास्टिंग अलील इज कॉल्ड एज ए हेटेरोझायगस. उदाहरणार्थ काय येणार आहे? टॉलच आहे, पण एक लेटर कॅपिटल टी आहे आणि एक लेटर स्मॉल टी आहे. एक अलील कॅपिटल आहे, एक अलील छोटा आहे, स्मॉल आहे. हे डिसिमिलर आहेत, कॉन्ट्रास्टिंग आहेत, अपोजिट आहेत, वेगवेगळे आहेत, याला आपण हेटेरोझायगस असं म्हणतो. म्हणजे असं डिसिमिलर लेटर असलं की हेटेरोझायगस आणि सेम असलं की त्याला म्हणायचं होमोझायगस. ह्या बेसिक टर्म इथं या टॉपिक मध्ये माहिती असणं गरजेचं आहे. अगेन लिसन व्हेरी शॉर्टली वन बाय वन. फर्स्ट अबाउट कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय म्हटलं? स्पेसिफिक फीचर ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल. तो जो कोण प्राणी असेल, वनस्पती असेल, कुणी असेल, त्याचं स्पेसिफिक फीचर, एक ठळक गुण वैशिष्ट्य, याला आपण कॅरेक्टर असं म्हणायचं. द नेक्स्ट, ट्रेट. अँड इनहेरिटेड कॅरेक्टर. जे कॅरेक्टर, ठळक गुण वैशिष्ट्य पुढच्या पिढीत वाहून नेलं जातं, अनुवंशिकता दर्शवतं, त्याला आपण ट्रेट असं म्हणतो. द नेक्स्ट, फॅक्टर. फॅक्टर आणि जीन दोन्ही टर्म एकच आहेत, फक्त पहिल्यांदा त्याला फॅक्टर म्हटलं आणि अलीकडच्या कालखंडामध्ये त्याला आपण जीन म्हणतोय. दोन्ही एकच, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. रचनात्मक आणि कार्यात्मक एकक, अनुवंशिकतेचं एकक, याला आपण फॅक्टर किंवा जीन म्हणतो. आणि थोडक्यात व्हेरी स्मॉल पीस और फ्रॅगमेंट ऑफ डीएनए, डीएनए चा छोटा तुकडा
याला आपण जीन किंवा फॅक्टर असं म्हणतो. द नेक्स्ट अलील, टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. हे जे मी इथं असं लिहिलं लेटर्स, असे दोन किंवा दोन पेक्षा जास्त अशी लेटर्स लिहितो त्याला आपण अलिल्स किंवा अलिलोमार्फ असं म्हणतो. त्यालाच टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन इज कॉल्ड एज ए अलील किंवा अलिलोमार्फ म्हटलं जातं. द डॉमिनंट अलील दॅट एक्सप्रेस इन अपॉन जनरेशन, पहिल्या पिढीमध्ये जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतं त्याला आपण डॉमिनंट म्हणतो. आणि रिसेसिव्ह म्हणजे जे पहिल्या पिढीमध्ये पहिल्या जनरेशन मध्ये एक्सप्रेस होत नाही. अलील दॅट डज नॉट एक्सप्रेस इन अपॉन जनरेशन कॉल्ड एज अ रिसेसिव्ह. आणि फिनोटाइप म्हणजे काय सांगितलं, एक्सटर्नल अपीअरन्स फॉर एनी ट्रेट. कोणतंही गुणवैशिष्ट्य ठळक लक्षण असो, बाहेरून जे दिसतं लक्षात येतं त्याला आपण फिनोटाइप. आणि जिनोटाइप म्हणजे जेनेटिक मेकअप ऑफ एन इंडिव्हिज्युअल किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन इंडिव्हिज्युअल. त्या ऑर्गॅनिझम मध्ये आयदर प्लांट ऑर एनिमल त्याच्यामध्ये जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कोणतं आहे त्याला आपण जिनोटाइप असं म्हणतो. आणि होमोझायगस म्हणजे सेम अलील आणि हेटेरोझायगस म्हणजे डिसिमिलर अलील इज कॉल्ड एज ए हेटेरोझायगस. I hope you understand about these today's very little concepts or terms. Then we discuss next most important article, monohybrid cross. याची प्रॉपर डेफिनेशन काय असेल? A cross which consists only one pair of contrasting character. काय म्हटलं मी? A cross which consists only one pair of contrasting character is called as a monohybrid cross. म्हणजे आपण पहिल्या इंट्रोडक्शनच्या लेक्चर मध्ये पाहिलं, मेंडेलनं गार्डन पी म्हणजे पीसम सटायवम ही वनस्पती का सिलेक्ट केली, तर त्याच्यामध्ये अनेक इट कन्सिस्ट मेनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, त्याच्यामध्ये अनेक असे अपोजिट कॅरेक्टर्स आहेत. त्यामुळे अभ्यास करायला कन्क्लुजन काढायला सोपं गेलं. परंतु या ठिकाणी मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, ही जी अनेक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत त्यापैकी ओनली वन कॅरेक्टर सिलेक्ट, त्यातलं एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिलेक्ट करायचं. उदाहरणार्थ टॉल वर्सेस डॉर्फ, उंच असेल तर त्याच्या विरुद्ध बुटका, हे एकच कॅरेक्टर सिलेक्ट करायचं आणि ते एक्झाम्पल आपण सोडवायचं. तो कन्सेप्ट म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस. मोनो मीन्स सिंगल, हायब्रिड मीन्स हियर कॉम्बिनेशन, सिंगल कॅरेक्टर कंबाइन्स, त्याचं कॉम्बिनेशन होतं, त्याचं क्रॉसिंग होतं, हेन्स कॉल्ड एज ए मोनोहायब्रिड क्रॉस. आणि त्याची प्रॉपर डेफिनेशन काय, a cross which consists only one pair of contrasting character. एकच कॅरेक्टर सिलेक्ट केलं जातं आणि त्याचा क्रॉस सोडवला जातो, त्याच्यामध्ये क्रॉसिंग घडवून आणलं जातं. या क्रॉसला आपण मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हणायचं. आता म्हटल्याप्रमाणे एक कॅरेक्टर सिलेक्ट करायचंय, टॉल वर्सेस डॉर्फ, हे सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे.
मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये एकच कोणतंही सिंगल कॅरेक्टर सिलेक्ट केलं जातं. मग आता यामध्ये फिनोटाइप त्याला आपण हेच म्हणतो टॉलेंडॉर्फ, यालाच आपण पॅरेंट असं म्हणतो, पॅरेंट किंवा फिनोटाइप. मग आता जीनोटाइप याचं अलील कोणते येतील? कॅपिटल टी. इथं याचे काय येईल? स्मॉल टी. ही जी लेटर्स आहेत याला अलील किंवा अलिलोमॉर्फ्स असं म्हटलं जातं. हे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असतं म्हणून याला जीनोटाइप असं म्हटलं जातं आणि जे पॅरेंट टाइप त्याला फिनोटाइप असं म्हटलं जातं. कशाला काय म्हणतात हे बेसिकली परफेक्ट करून घेणं गरजेचं आहे. मग आता नेक्स्ट गॅमेट्स. आता गॅमेट्स या ठिकाणी सेपरेशन होतील, गॅमेट्स पडतील. ते कोणते होतील? हियर कॅपिटल टी, स्मॉल टी, या पद्धतीनं सेपरेशन होईल. हे झाले गॅमेट्स. इज इट क्लिअर? मग आता इथं सेपरेशन जरी झालं तरी तेच येतात कॅपिटल टी, स्मॉल टी. त्यामुळे आपण इथं याचा कॉमन एकच घेतला तरी चालेल, कॅपिटल टी. याचा कॉमन एकच घेतला तरी चालेल, स्मॉल टी. कारण बोथ लेटर्स आर सेम, बोथ अलिल्स आर सेम, म्हणून आपण एकच कॅपिटल टी स्मॉल टी घेतलं अशा पद्धतीने. आणि मग यांच्यामध्ये जे असं क्रॉसिंग होईल ते काय येईल? या पद्धतीने कॅपिटल टी स्मॉल टी. याला म्हणायचं F1 जनरेशन. F1 जनरेशन, पहिली पिढी. हा खरं हायब्रिड असेल, हायब्रिड. कारण हा इथं आलेला आहे, हा इथं आलेला आहे, हाफ मिक्स झालेले आहेत. इकडचं एक कॅरेक्टर दोघं मिक्स झालेले आहेत म्हणून याला हायब्रिड म्हटलं जातं. F1 जनरेशन ही पहिली पिढी असेल. मग दुसऱ्या पिढीमध्ये काय केलं जातं? हियर F1 into F1 is equal to F2. नेहमी हे जे F1 आहे, F1 into F1, यानं याला गुणलं की F2 येतो. मग आता यानं याला गुणूया आपण, म्हणजे काय होणार? कॅपिटल टी स्मॉल टी वर्सेस कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे F1 into F1 is equal to F2. हे F1 into F1 सेम हे घेतलेलं आहे पहा, लक्षात आलं असेल. आता मात्र पुन्हा याचे गॅमेट पाडावे लागतील. कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी असे हे गॅमेट पडले. याला आपण गॅमेट्स असं म्हणतो. आणि हा याच्याशी फ्यूज होईल, हा इथली इथं याच्याशी फ्यूज होत नाही. हा याच्याशी फ्यूज होईल, कॅपिटल टी, कॅपिटल टी. पुन्हा हा याच्याशी फ्यूज होईल, कॅपिटल टी स्मॉल टी. हा याच्याशी फ्यूज झाल्यानंतर नंतर हा
टी कॅपिटल टी. इथं उलट लिहिलं तरी चालेल, पहिला कॅपिटल पहिल्यांदा लिहिला आणि स्मॉल नंतर लिहिला, असं केलं तरी चालेल. परंतु आपण आहे असं घेऊया, स्मॉल टी कॅपिटल टी आणि नंतर हा याच्याशी मॅच होईल स्मॉल टी या पद्धतीने. म्हणजे याच्यामध्ये हा काय झाला टॉल, पण हा होमोझायगस टॉल झाला, कारण दोन्ही लेटर दोन्ही अलील सेम आहेत. याला होमोझायगस टॉल म्हणायचं. हा टॉल आहे, हा टॉल आहे, पण हे हेटेरोझायगस टॉल आहेत, कारण एक कॅपिटल टी आहे, एक स्मॉल टी आहे, दोन्हीही टी आहेत पण एकमेकापासून वेगळे, एक कॅपिटल आहे एक स्मॉल आहे, डिसिमिलर अलील आहेत, म्हणून याला हेटेरोझायगस, याला हेटेरोझायगस पण टॉलच म्हणायचं. आणि हा मात्र स्मॉल टी म्हणजे डॉर्फ. स्मॉल टी म्हणजे काय डॉर्फ. म्हणजे पहा हा होमोझायगस टॉल, हे दोन ह्याच्यासारखं हायब्रिड, परंतु हा कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी, हा कॅपिटल टी एक्सप्रेस होतो F1 जनरेशन मध्ये, म्हणून टॉल म्हटलं जातं. हा डॉमिनंट होतो, हा कॅपिटल टी ह्या स्मॉल टी वरती डॉमिनंट होतो, तो एक्सप्रेस होतो ह्या F1 जनरेशन मध्ये, म्हणून या दोन्हींना टॉल असं म्हटलं जातं. फक्त डिसिमिलर असल्यामुळं हेटेरोझायगस म्हटलं जातं किंवा हायब्रिड म्हटलं जातं. आणि हा डॉर्फ. मग याचा फिनोटायपिक रेशो काय असेल तर 3:1, म्हणजे हे 3 टॉल, हा पण टॉल, हे दोन्ही पण टॉल, 3:1, 3 हे 3 असतील टॉल, हा एक डॉर्फ असेल तो हा एक, 3:1 याला फिनोटायपिक रेशो असं म्हटलं जातं. मग जिनोटायपिक रेशो कशी येतील तर तो वेगळा येईल. तो कसा येईल 1:2, 2:1. हा 1 म्हणजे हा येईल, हा 2 म्हणजे हा येईल, आणि पुन्हा हा 1 म्हणजे हा येईल. हा एक इथं घेतला, हे दोन इथं घेतले आणि हा स्वतंत्र एक आला. हे दोन कोण आहेत हेटेरोझायगस टॉल, हा एक कोण आहे होमोझायगस टॉल, आणि हा एक कोण आहे होमोझायगस डॉर्फ. म्हणजे फिनोटायपिक रेशो 3:1 आणि जिनोटायपिक रेशो 1:2, 2:1 असं दोन्ही रेशो वेगवेगळे असतात. हे बेसिकली नीट समजून घेणं गरजेचं आहे, कारण जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, जेनेटिक मेकअप वेगवेगळं असल्यामुळे जिनोटायपिक रेशो वेगळा असेल, आणि बाहेरून लगेच तिन्ही पण टॉल आहेत म्हणून फिनोटायपिक रेशो वेगळा असेल. या पद्धतीनं मोनोहायब्रिड क्रॉस कोणतंही एक्झाम्पल घेतलं तर या पद्धतीनं आपण सोडवू शकतो, एक्सप्लेन करू शकतो, सॉल्व करू शकतो. आता इथं काय घेतलंय ओनली वन कॅरेक्टर टॉल वर्सेस डॉर्फ. इथं दुसरं एखादं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण घेऊ शकतो, कोणतंही कॅरेक्टर, राऊंड, येलो, अशा पद्धतीनं दुसरं कोणतं तरी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेऊ शकतो. परंतु याच पद्धतीनं हे एक्झाम्पल मोनोहायब्रिड क्रॉसचं सोडवावं लागेल. I hope you understand about here this example monohybrid cross. Is it clear? Okay, thank you.